सभागृहामध्ये मी पहिलंच भाषण केलं. 7 मिनिटाची संधी मिळाली. नीट तयारी केली होती, त्यामुळे 7 मिनिटात मांडता आला तेवढा विषय मांडला. पण ते पहिलंच भाषण झाल्यानंतर एक चिठ्ठी माझ्याकडे आली. त्याच्यात एवढंच लिहिलं होतं, छान बोललास, आणि खाली सही होती नारायण राणे. आणि राणे साहेबांचा ऋणानुबंध हा त्या दिवसापासून जो सुरू झाला तो आज तागायत सातत्याने तो कायम आहे. खरं म्हणजे विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांची जी कारकीर्द होती ती आत्ताच नितीनजींनी सांगितली. मुख्यमंत्री म्हणून मला बाहेरून पाहायला मिळालं, मंत्री म्हणून बाहेरून पाहायला मिळालं, कारण त्यावेळेस मी महापौर होतो. मी काही सभागृहात नव्हतो. 99ला मी सभागृहात आलो, ते विरोधी पक्ष नेते झाले. पण मी असं म्हणेन की माननीय राणे साहेब, माननीय मुंडे साहेब यांच्यासोबत सभागृहात काम करायला मिळणं यापेक्षा मोठी पर्वणीच दुसरी नव्हती. कदाचित माझ्या संपूर्ण संसदीय जे काही यश मला मिळालं त्या यशाचं श्रेय जर कोणाला द्यायचं असेल तर राणे साहेबांसारख्या माझ्या नेत्यांना द्यावं लागेल, की ज्यांनी त्यावेळी मार्गदर्शनही केलं आणि प्रोत्साहनही दिलं. विशेषतः त्यांची आणि माझी आवड एक होती, आणि ती म्हणजे अर्थसंकल्प. अर्थसंकल्पावर राणे साहेब ज्यावेळी भाषण करायचे, कुठला तरी अर्थतज्ञ हा त्या ठिकाणी बोलतोय असा भास व्हायचा. आणि अक्षरशः आकड्यांची चिरफाड करत ज्यावेळी राणे साहेब आपलं पूर्ण भाषण करायचे, संपूर्ण सभागृह स्तब्ध असायचं आणि अर्थमंत्री चिंतेत असायचे की आता राणे साहेबांना उत्तर काय द्यायचं. आणि कधीच त्यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाच्या भाषणाला परिपूर्ण उत्तर मिळू शकलं नाही. कारण अर्थशास्त्रातला एक एक नियम ते शोधायचे, त्यातनं कसा अर्थसंकल्प हा त्या नियमाच्या विपरीत आहे आणि राज्याचं कसं काय संकट आहे, अशा पद्धतीनं हे सगळं मांडण्याचं काम ते करायचे.